नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी गप्पा मारल्यात स्वाती थोरात सोबत. खूप इंटरेस्टिंग, एनर्जेटिक आणि विविध विषयांवरती आमच्या गप्पा झाल्यात. कॉटन विलेज हा जो ब्रँड आहे, जो पुण्यामध्ये त्याची स्टोअर्स आहेत, गोव्यामध्ये स्टोअर्स आहेत, मुंबईमध्ये सुद्धा स्टोअर आहे. तर त्याची ती फाउंडर आहे. त्याच्यानंतर जंगल स्टोरीज नावाचं तिने अजून एक नवीन ब्रँड लॉन्च केलेलं आहे, ज्याचं पेंच नॅशनल पार्कमध्ये स्टोअर आहे. आणि गोव्यामध्ये एक व्हाईट बालकाव नावाची त्यांची कंपनी आहे आणि बेसिकली ते बॅकपॅकर्ससाठीचं हॉस्टेल आहे आणि कॅफेसुद्धा आहे. तर आपण ऐकूयात गप्पा स्वाती थोरात बरोबर. खूप इंटरेस्टिंग आहेत, तुम्हाला शिकण्यासारखं पण खूप आहे आणि एक सांगतो, मलासुद्धा खूप शिकायला मिळालं या कॉन्व्हर्सेशनमधून. तर ऐकूया स्वाती थोरात बरोबरच्या मारलेल्या गप्पा. सो इन 1960s ती बाई जिला कुठेही सपोर्ट नव्हता. हं, माझे आजोबा माझी आई 2 वर्षाची असताना सोडून गेलेले. हं, सो पूर्ण जर्नी तिला तिचीच करायची होती. पूर्ण कष्ट कसं करायचं, हाऊ टू रेज द किड्स, हं. हाऊ टू डू. सो शी स्टार्टेड द बिझनेस ऑफ क्लोथिंग लाईन ओह! तेव्हा. तर तुळशीबागेत तिचं एक हातगाडी होती. हं, मग तिने गाळा घेतला. मग त्याच्यावरून तिने एफ-सी रोडवरती इन 1985 हं. वाईन शॉप चालू केलं. व्हॉट? एफ-सी रोडवर चौगुले वाईन शॉप. सो ते एक म्हणजे ॲट दॅट एज, ॲट दॅट एरा, इफ अ हं. लेडी कॅन गॅदर दॅट मच ऑफ करेज राइट. टू डू दिस, देन आय फील ॲट दिस टाईम एवढे सगळं आपल्या हाताखाली सगळं काही मिळू शकतं आपल्याला, तर आपण का नाही करायचं? येस. So that was one of the things I got inspired by her, that if she could do at that time, then why not me? हं, And second was my mother. माझी आई तिचीच वाईन शॉपच्याच शेजारची जागा रिकामी होती. हं, तर माझ्या आईनी असंच विचार केला इन 1995 की आपल्या इथे पुण्यात फारसे असे चांगले चायनीज रेस्टॉरंट्स नाहीयेत. हं. तर म्हणून तिने चायना गार्डन म्हणून एक चायनीज रेस्टॉरंट टाकलं. वॉव! आणि हे आजीचं तर मला बघता नाही आलं, हर स्ट्रगल अँड ऑल. करेक्ट. बट माझ्या आईचं मी हे सगळं बघितलेलं, हं, की शी जस्ट हॅड अ थॉट इन हर माइंड अँड शी जस्ट फिअरलेसली वेंट फॉर इट. हं. तर म्हणून मी म्हटलं, आय एम शुअर इट वॉजंट दॅट ईझी. मीही शाळेतच होते तेव्हा. राइट. पण आय हॅव सीन हर हाऊ शी इज कन्सेप्शलाइज्ड इट अँड हाऊ शी डिड इट अँड हाऊ हं, शी रॅन इट. हं. सो म्हणून सगळं काही हे माझ्या डोळ्यासमोर झालेलं आहे. पण फक्त की त्यांचं चालू असताना मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ड नव्हते. बरोबर. पण माझ्या समोर देखील हे झालं. सो म्हणून मला ह्याचं एक कॉन्फिडन्स होता, की इफ दीज लेडीज कॅन डू, देन का नाही? हं. मी का नाही? राइट. सो सो 2008 मध्ये समथिंग हॅपन्ड आणि तिथे पण मला एक ती लाईन फार आवडते. तर आपण ती आधी वाचू. नॉट लाइकिंग द वुमन्स रिटेल फॅशन सीन इन पुणे. सो सो ते कसं काय चालू झालं? सो क्लोथिंग लाईन म्हणजे गार्मेंट्स हे मला खूप आवडतात. हं, लहानपणीपासूनच हे आवड आहे माझी. हं, आणि बिफोर ओपनिंग कॉटन विलेज, मी 3 वर्ष मुंबईत होते. हं, आय वॉज इन द हॉस्पिटॅलिटी सेक्टर वर्किंग. हं. सो अँड आय एम एन एम-बी-ए. तर म्हणून मार्केटिंगमध्ये सो मी जॉब होता. जॉब होता आणि हं, खूप सुंदर जॉब होता. मला खूप आवडायचं. मी ग्रँड हॅथमध्ये ॲज अ सेल्स मॅनेजर होते. हं, आणि तिथे मला कॉटन्सचे असे कपडे फारसे दिसायचे मुंबईत. हं. आणि काही-काही दुकानांमध्ये ना ते कॉटन इतकं छान प्रीमियम कॉटन, त्यांचे डिझाईन्स, त्यांचे फॅब्रिक्स असं छान वाटायचं. तर म्हणून दर महिन्याला माझी तिथे शॉपिंग वाढायची आणि नंतर व्हेन आय यूज्ड टू थिंक अबाउट इट, म्हटलं आपल्या पुण्याला का नाहीये हे असं? हं. आणि पुणेचं मार्केट इज अल्सो नॉट दॅट, म्हणजे असं इट्स नॉट लाइक अ सेकंड टायर और थर्ड टायर सिटी टाइप, म्हणजे करेक्ट. अगदीच काही नाहीये असं नाहीये. हं, एव्हरीथिंग वी हॅव. पण अशा काही-काही छोट्या-छोट्या गोष्टी ना आपल्यामध्ये इट यूज्ड टू लॅक. हं, तर म्हणून म्हटलं असं काहीतरी का नाही चालू करायचं? हं. पण कधी, कसं, केव्हा हे मला काही माहीत नव्हतं. राइट. इट जस्ट आय हॅड अ थॉट अबाउट इट अँड आय ड्रीम्ड अबाउट इट दॅट समवेअर आय माइट डू इट. हं, आणि मग आले मी पुण्याला आणि वन सडन डे आय जस्ट सॉ वन स्टोअर आणि तिकडे एका व्यक्तीला मी जनरल विचारलं, की "हे दुकान तुम्हाला रेंटवर द्यायचंय का?" हं, तर ते म्हणाले, "हो." तर म्हटलं, "बरं ठीक आहे, मला घ्यायचंय." मी ते रेंटवर घेतलं. पण मला हे माहितीही नव्हतं, की त्याचं रेंट मी कसं काढणार आहे? ओके, त्या दुकानात मी काय करणार आहे? कुठून आणणार आहे मी फॅब्रिक? किंवा फॅब्रिक आणलं तरी, तर मी कुठे विकणार आहे ते? आणि कसे कुठून शिवून घेणार आहे?
बरं शिवून घेतल्यानंतर माझ्याकडे सेल्स स्टाफ कोण असणार आहे ह्याचं काहीही मला माहीत नव्हतं. सो नो कॅल्क्युलेशन, नो आय हॅड नॉट डन एनी ऑफ माय कमर्शियल फायनान्सेस की ह्याला किती भांडवल लागेल आपल्याला. सो असं काही नव्हतं केलं. हं. पण बाय द वे कॉटन विलेज हे पारंपरिक व्यवसाय नाहीये. सो येस. कारण खूप लोकांना हे असं वाटतं की हे जनरेशन्समधून आलेलं आहे. इट्स जस्ट द इन्स्पिरेशन आय गॉट फ्रॉम माय मदर अँड माय ग्रँडमदर. करेक्ट. पण हे पारंपरिक व्यवसाय नाहीये. सो बेसिकली कॉटन विलेज चालू झालं 2008 मध्ये. 8 मध्ये. आणि तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की व्हाय नॉट स्टार्ट समथिंग वेअर देअर इज समवेअर देअर इज अ नीड इन पुणे ऑफ सच स्टायलिश क्लोथिंग, बरं. कम्फर्टेबल फॅब्रिक आणि चांगले डिझाईन्स, चांगले स्टाईल्स, चांगले कलर कॉम्बिनेशन. आता फॅब इंडिया किंवा ह्यांच्याकडे जर बघितलं तर दे हॅव व्हेरी अर्दी टोन्स राईट. आणि नॉट दॅट एव्हरी पर्सन कॅन अफोर्ड दॅट. येस. सो दॅट अफोर्डेबिलिटी इज ऑल्सो ऑलवेज देअर. करेक्ट. सो आता कसं म्हणजे आय वुड वॉन्ट टू एक्सप्लोर दिस की तू दुकान पाहिलंस, तू रेंट वरती घ्यायचा निर्णय घेतलास आणि यू न्यू की फॅशनमध्ये किंवा क्लोदिंग ह्याच्यामध्ये काहीतरी करायचंय. हो. तर तिथनं मग प्रॉपरच सगळा स्टॉक होईपर्यंत किंवा इन्व्हेंटरी बिल्ड करेपर्यंत तो जर्नी कसा होता? म्हणजे मग कुठे शोधलंस, काय केलंस? तर माझ्याकडे 1च महिना होता हे सगळं करण्यासाठी. हं. कारण जेव्हा तुम्ही रेंटवर कुठलंही दुकान घेता, हं. तेव्हा तुम्हाला ते फक्त 1 महिन्याचाच रेंट फ्री पिरियड देतात. बरोबर. आणि मग नंतर ऑब्व्हियसली तुमचं रेंट स्टार्ट होतं, इट्स अप टू यू की तुम्हाला कधी चालू करायचं. करेक्ट. पण माझ्याकडे 1च महिना होता. त्या 1 महिन्यात फॅब्रिक मी कुठून आणणार आहे? म्हणजे रिसर्चपासून, प्रोडक्शनपासून, डिस्प्लेपासून आणि सेल्स स्टाफ शोधण्यापासून हे सगळं काही मला त्या 1 महिन्यात करायचं होतं. सो इट वॉज सो डिफिकल्ट. म्हणजे हे सगळं तर एक्सप्रेस करता येत नाही, पण देअर वर व्हेरियस वेज. फर्स्ट ऑब्व्हियसली आय स्टार्टेड विथ रिसर्च आणि मला माहित होतं की फॅब्रिक जयपूरला मिळतं. सो दॅट्स वेअर माय जर्नी स्टार्टेड. आय स्टार्टेड गोइंग टू जयपूर. देन आय हॅड फ्यू फ्रेंड्स इन जयपूर ज्यांनी मला थोडी मदत केली की कुठे कुठे मी गेले पाहिजे. आणि मग राईट फ्रॉम द डे वन एक होतं डोक्यात की आपलं स्वतःचं प्रोडक्शन. ट्रेडिंग हे करायचं नाही. म्हणजे इथून घ्यायचं आणि इथे विकायचं ह्याच्यात मला ते कन्सेप्ट पटत नव्हती. सो आपलंच स्वतःचं असलं पाहिजे, आपलेच डिझाईन्स असले पाहिजे आणि आपलंच फॅब्रिक असलं पाहिजे. हे सुरुवातीपासून होतं. तर जयपूरवरून घेतलं. मग तिथून पुण्यात आले. माझे 2 कारागीर मी शोधले, मास्तर शोधले. त्यांच्याकडून मीच डिझाईन करत होते. मी त्यांच्याकडून शिवून घेतलं. एक सेल्स स्टाफ होती तेव्हा आणि आय थिंक 100 स्क्वेअर फीटचं दुकान होतं तेव्हा. नाईस. आणि मग कॉटन विलेज नाव कसं सुचलं किंवा काय? ते तिथे काही थॉट प्रोसेस होती, काय असंच रँडमली आलं? नाही, थॉट प्रोसेस म्हणजे असं होतं की कॉटनच्याच रिलेटेड काहीतरी करायचं होतं. सो म्हणून कॉटन ठेवलं मी. बरोबर. आणि कॉटन विलेज कारण भरपूरशा गोष्टी असे कॉटन कल्चर, कॉटन हे असे होते आणि आपल्या विलेजमध्ये कसं असतं सगळे सगळ्यांना ओळखतात. राईट. सो मला तो टच आवडतो. राईट. की आपला टच असतो त्या विलेजमध्ये कुठेही आपण गेलो तरी. करेक्ट. सो म्हटलं म्हणून कॉटन विलेज हे आपलं छोटंसं सुंदरसं गाव टाईप. नाईस. असं. सो ते दॅट टाइम आय नेव्हर इट वॉज जस्ट की आपल्याला बिझनेस चालू करायचा आहे म्हणून इट वॉज माय ड्रीम. सो आय स्टार्टेड, आय व्हेंचर्ड इनटू दिस. करेक्ट. बट ॲट दॅट मोमेंट इफ यू आस्क मी, आय हॅड नेव्हर थॉट दॅट आय वुड बी हॅव्हिंग 10 स्टोअर्स नाव. करेक्ट. सो इट ग्र्यू ऑर्गॅनिकली आणि स्लो अँड स्टडी प्रोसेस होतं. असं नव्हतं की आय हॅड इन्व्हेस्टर्स आणि मग धडाधड आय स्टार्टेड ओपनिंग स्टोअर्स. राईट. सो जस्ट टू गिव्ह कॉन्टेक्स्ट टू लिसनर्स, 2008 मध्ये तुझं पहिलं स्टोअर तू चालू केलंस. बेसिकली बिझनेसच चालू झाला फ्रॉम द स्टोअर. आणि वी आर स्पीकिंग इन 2022, एंड ऑफ इट ऑलमोस्ट. हो, 14 वर्ष. 14 इयर्स. त्याच्यामध्ये 10 स्टोअर्स, 3 सिटीज हे तू अचीव्ह केलेलं. एक बऱ्याचदा असतं की जसं तू मगाशी पण म्हणालीस की तुला ट्रेडिंग करायचं नव्हतं. आणि आता खूप सारे असे बिझनेस ओनर्स आहेत की जे ट्रेडिंग करतात, विच इज फाईन. दे फाइंड इट गुड किंवा दे मेक अ गुड प्रॉफिट एज वेल. पण जेव्हा तुम्ही एंड टू एंड मॅन्युफॅक्चरिंग प्लस सेलिंग हे सगळं करता, ब्रँड एस्टॅब्लिश करता, त्याच्यामध्ये जी ग्रोथ असते, 14 वर्ष बिझनेस ग्रो करणं इज अ म्हणजे ते पहिल्या वर्षी कळत नाही आपल्याला की असं किती होणार आहे. पण ह्या ज्या जम्प्स असतात की 1x, 2x, 5x, 10x, तर त्या तू कशा
प्लॅन करत गेलीस किंवा त्या कशा वर्कआउट झाल्या? बऱ्याचदा वर्कआउट होतात. हो, खरंय. ॲक्चुअली वर्कआउटच झाल्यात. हं. प्लॅनिंग मी म्हटलं, जर करेक्ट. 14 वर्ष आधी विचार केला असता तर मला हे नव्हतं डोक्यात, की 10 दुकानं आपण उघडू. करेक्ट. पण खरं सांगितलं तर हे 10 नाहीयेत. 3 आम्ही लॉकडाऊनमध्ये बंदही केले. हं, लॉकडाऊनच्या आधी. हां. हं, हं, सो इट वुड हॅव बीन 13 बाय नाऊ. हं. पण इट वॉज अ ग्रॅज्युअल प्रोसेस, करेक्ट. ऑर्गॅनिक प्रोसेस. पण एव्हरी बिझनेस ना ऑल्वेज सीज अ ग्राफ. हं. आपण तो ग्राफ कसा असतो, आधी ग्रो होतो, नंतर स्टॅग्नंट होतो. बरोबर. त्या स्टॅग्नंट जेव्हा होतो, तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे, की तो स्टॅग्नंट का झालाय किंवा व्हॉट आर द थिंग्स वी हॅव टू डू टू मूव्ह इट फॉरवर्ड. कारण एव्हरी बिझनेस हॅज सम चॅलेंजेस. हं. तर आता पुढे जर जाण्यासाठी तुम्हाला काय वेगळे डिझाईन्स. आय कम फ्रॉम अ फॅशन इंडस्ट्री. हं. सो एव्हरी 6 मंथ्स मी फॅशन इंडस्ट्रीला चेंज होताना सारखं बघितलेलं आहे. आता जसे आपले बेल स्लीव्स किंवा बेल बॉटम्स असे पॅन्ट्स आहेत. हे 6 महिन्याआधी काहीतरी वेगळी डिझाइन होती. त्याच्या 6 महिन्याआधी अजून कोल्ड शोल्डर्स किंवा असे वेगळे डिझाईन्स होते. बरोबर. सो एव्हरी टाईम यू हॅव टू एक्सेप्ट दॅट चेंज, हं. गेट दॅट चेंज इनटू युअर सिस्टम अँड देन मूव्ह फॉरवर्ड. राइट. इट कॅन बी एनिथिंग. हे मी फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोलतेय. हं. हे माझं स्टोअर्सच्या डिस्प्लेबद्दल पण लागू होतं. हं. 15 वर्षाआधी जसे आपण रिटेल स्टोअर्स बनवतो, तेच आत्ता तसे नसतात. बरोबर. तसं चालणारच नाही. करेक्ट. तुम्हाला ते वेगळे बनवायला लागतात. हं. द सेम वे तुमचं स्टाफचं ट्रेनिंग पण. तुम्ही जसे 14 वर्षाआधी होतात, तसे ट्रेनिंग आत्ता आम्ही देतच नाही. असं हं. वेगळं असतं. करेक्ट. प्रोडक्शन नंतर माझे सगळं बॅक एंड ऑफिस किंवा आमचे सगळे आहेत स्टाफ, त्यांचं पण सगळ्यांचं वेगळं असतं हे. हं. सो देन व्हॉट हॅपेंड इज इव्हन वी वर ग्रोइंग अँड देन देयर वाज I could sense that stagnancy. हं. And that's where then we thought, we have to get in something different in the stores. राइट. Then we thought about opening a lifestyle store. राइट. So how can we we have to be different. तर हं. आपण डिफरंट कसं करावं? तर मग हे अशा गोष्टी म्हणजे तुम्ही कॅफे उघडा दुकानाबद्दल, हं. बरोबर. किंवा देन वी इंट्रोड्यूस्ड मेनी ॲक्सेसरीज. बरोबर. इट्स जस्ट नॉट क्लोथ्स. आता आमच्या स्टोअरमध्ये जर कोण आलं कॉटन विलेजच्या, हं. तर इट वोंट बी जस्ट गार्मेंट्स. इट विल बी हं. अ लाईफस्टाईल स्टोअर. सो राइट. यू विल हॅव दोहर, रजई, हँडबॅग्स, देन अँड वी वर्क ऑन झिरो वेस्टेज. सो हं. अगदी छोटीशी छोटी चिंदी पण आम्ही ती वेस्ट होऊन देत नाही. राइट. आधी कपडे बनतात, त्याच्यानंतर जे काही उरतं कापड त्याच्यात आम्ही हँडबॅग्स बनवतो. हं. त्या हँडबॅग्स बनल्यानंतर मग अजून जे काही उरतं ते थोडेसे छोटेसे स्लिंग बॅग्स बनतो. हं. मग प्लांटर्स बनतात, मग वॉलेट्स बनतात, मग राइट. कीचेन्स बनतात. मग असे छोट्या गोष्टी नंतर बॅगेला जे आपण लटकवतो शाईन्स, ज्या मुली बरोबर. म्हणतात, तर त्या अगदी छोट्या गोष्टी आम्ही बनवतो. राइट. तर मग त्या सगळ्या बनवतो. सो सो प्रॉडक्ट्स पण ॲड होत गेले आणि प्रोडक्ट्स पण ॲड होत गेले. राइट, राइट. करेक्ट. आणि अँड इट मग बिकेम अ लाईफस्टाईल एक्सपिरियन्स फॉर द क्लायंट. राइट. सो आय थिंक भांडारकर रोडचं जे स्टोअर आहे तिथे हे आय थिंक इंट्रोड्यूस झालं असं. हे इंट्रोड्यूस झालं. करेक्ट. देन वी इंट्रोड्यूस्ड इट इन अदर स्टोअर्स ॲज वेल. राइट. सो आता असं. कुठे स्टोअर्स आहेत? म्हणजे पुण्यात तर आहेच आहेत. पुण्यात आय थिंक पुण्यात 5 आहेत. FC रोडला आहे, भांडारकर रोडला आहे, हं. पौड रोडला आहे, हं. नंतर कॅम्पमध्ये आहे, वानवडीला आहे. हं. आमचं औंधमध्ये होतं. राइट. पण औंधचा जो सांगवीला जो ब्रिज लागतो, हो. तो तोडलेला. तो म्हणून आम्ही बंद केलेलं ते स्टोअर. राइट. पण दिस मंथ एंड किंवा पुढच्या महिन्यात आम्ही परत चालू करतोय. अमेझिंग. सो बिकॉज वी हॅड दॅट मच ऑफ डिमांड की क्लायंट्स वर आस्किंग अस, आणि ते भांडारकर रोड आणि FC रोड त्यांना ते फार लांब पडतं हं. बिकॉज ऑफ द ट्रॅफिक आता. तर करेक्ट. म्हणून ते म्हणाले तुम्ही तिथेच का नाही परत करत. सो वी राइट. अगेन स्टार्टिंग इट देअर. अमेझिंग. आणि आय थिंक गोव्यामध्ये पण आहे. गोव्यामध्ये 2 आहेत आणि आणि मुंबईत एक. मुंबई बँड्रामध्ये 1 आहे. नाईस. सो हे कॉटन विलेजचं जे काय म्हणतात त्याला एक मोठं झाड जे झालं, हं, हं, हं. तर ते सगळी लोकं पण वाढली असतील म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज. हो. तर आता किती म्हणजे हाऊ हॅव यू ग्रोन इन दॅट सेन्स? लोकं किती आहेत आणि त्याचे चॅलेंजेस मला सो इट ऐकायचे. वॉज लाईक 1 स्टाफ इन 2008 करेक्ट. अँड 2 टेलरिंगचे स्टाफ हं. वर्सेस आता वी आर ऑलमोस्ट लाईक 75 पीपल हं. कन्सिडरिंग एव्हरीथिंग. हं. माय प्रोडक्शन, कारिगर्स, सगळे बॅक एंड करेक्ट. स्टाफ अँड द रिटेल स्टाफ. करेक्ट. हे सगळे मिळून आता 75 अप्रॉक्स आहेत. राइट.
आणि जेव्हा मी हे चालू केलेलं, तेव्हा आय थिंक आय हॅड इन्व्हेस्टेड अप्रॉक्सिमेटली 3-3.5 लाख. हम्म. वेअर इन द टर्नओव्हर नाव म्हणजे ते 3.5 लाखाचा विचार पण नाही करू शकत आपण, की प्रिसाइजली. एवढ्याशा अमाउंटमध्ये काही चालू होतं का आजकालच्या जमान्यात? करेक्ट, करेक्ट. असं काहीच होत नाही. राईट. पण येस, आय डिड इट दॅट टाईम आणि आता द कंपनीज टर्नओव्हर इज अप्रॉक्सिमेटली 5 CR, नाईस. which has grown from there to this. प्रिसाइजली. And सो हा more than 1 lakh customer database. नाईस. हं. सो दॅट इज वन पार्ट ऑफ व्हॉट हं, यू हं. डू हं, हं, हं. इन द डे, कॉटन विलेज. हो. तर आता आम्हाला ह्याच्याबद्दल पण सांग की जंगल स्टोरीज हो, एक आहे, आपण आधी त्याच्यावर बोलू आणि मग हो. नंतर आपण परत गोव्यात जाऊया. बरं. चालेल. सो व्हॉट सो इज जंगल स्टोरी? So Jungle Stories is a brand which is made only for exclusive wildlife safari. तर इथेही असं झालं की वेअरन आय थॉट की तिथे एक नीड होती, तिथे एक गरज होती. सो त्या 2 गोष्टी असतात आपल्या आयुष्यात. यू हॅव टू ड्रीम अँड इफ यू डोंट लेट द ड्रीम वर्क, ते ड्रीममध्येच राहतं. करेक्ट. सो आय ऑलवेज हॅड अ ड्रीम ऑफ वर्किंग रिलेटिंग टू समथिंग टू वाईल्ड लाईफ, कारण मला वाईल्ड लाईफची अत्यंत आवड आहे. आय एम नॉट अ फोटोग्राफर. हो, खूप लोकांना असं Disclaimer. वाटतं की मी फोटोग्राफर आहे, मी खूपदा वाईल्ड लाईफला जाते आणि का नाही, म्हणजे असं म्हणून मी हे एक दुकान उघडलंय. म्हटलं Right. असं नाहीये. राईट. आय एम नॉट अ फोटोग्राफर आणि ती आवडही नाहीये माझी. मी फक्त जंगलात जनरल आपलं एक शांती, पीस आपल्याला छंद आहे. करेक्ट. हां, म्हणून असं त्या गोष्टीसाठी मी जाते. करेक्ट. आणि साधारण माझे एक 40-50 सफारीज वर्षातून होतात. वर्षातून. हो. तर Nice. मग आवड आहे तर तेवढं Which is good. करतेच. सो वर्षातून तेवढे सफारीज होतात आणि दरवेळी मी जायचे तेव्हा असं वाटायचं की देअर इज समथिंग विच इज, मी दरवेळी लोकांकडे बघायचंय आणि लोक ऑल्सो यूज टू कम अँड आस्क मी, व्हॉट इज इट दॅट यू वेअर फॉर सफारीज? सो दॅट्स वेअर इट क्लिक्ड मी, की मग असं का नाही चालू करायचं आपण, की वेअर इन इट इज जस्ट अन एक्सक्लुझिव्ह सफारी वेअर. अँड सेकंड थिंग वॉज, इंडियामध्ये इतक्या पार्क्समध्ये गेली आहे, पण आपल्याकडे एकही छानसं सुव्हिनियर स्टोअर नाहीये. वेअर यू कॅन जस्ट वॉक इन, बिकॉज एनी वन हू कम्स फॉर अ सफारी, त्यांना ते आवडतं असं बरोबर. छानसं सुव्हिनियर स्टोअरमध्ये जायला, किंवा तिथून काहीतरी त्या भागातून, त्या Correct. पर्टिक्युलर रिजनमधून उचलून आपल्या घरासाठी, घरातल्या लोकांसाठी, मुलाबाळांसाठी किंवा आई वडिलांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी काहीतरी घेऊन जावं. राईट. सो असतंच ते सगळ्यांचं, आणि हे कुठेही नाहीये. सगळीकडे ते सेमच प्रकारचे शर्ट्स मिळतात, सेमच प्रकारचे बफ्स मिळतात, करेक्ट. सगळं तेच असतात. ग्रीन, मिलिटरी, एक कॅमो, सेम कलर टोन तर मी तोच ठेवलाय, पण Correct. त्याच्यात पण किती आपण वेगळं करू शकतो, Right. ह्याचा स्कोप खूप होता. करेक्ट. आणि So, ऍक्सेसरीज पण आय थिंक तिथे पण आहेत. हो, राईट. मी कॅनव्हस बॅग्स ठेवल्या, तिथे जॅकेट्स बनवल्यात. नाईस. सो दॅट वॉज द नीड वेन आय रिअलाइज्ड अबाउट द सुव्हिनियर स्टोअर. सो आय कन्सेप्च्युअलाइज दॅट आणि चालू केलं. मग हे दुकान 2 महिन्यापूर्वी 1 ऑक्टोबरला पेंच टायगर रिझर्व्हमध्ये बरोबर. तिकडे चालू केलं. क्लास. मग इट्स बीन डुईंग वेल, हॅपी विथ इट. राईट. सो पण म्हणजे मग तू आता, सो आर यू व्हेंचरिंग इन टू, ह्या लोकांचा पडलेला प्रश्न असू शकतो की जसं तू स्टोअर चालू केलंस तसं तू आता सफारीज पण चालू करणार आहेस का तू ऑलरेडी करतेस? तसे मी करते, कारण इतके सफारीज केलेत, एवढ्या दरवर्षी करते. करेक्ट. तर म्हणून जितके पण टूर ऑपरेटर्स आणि जितके रिसॉर्ट्सवाले आहेत, ते थोडेफार ओळखीचे झालेच आहेत आणि Correct. काही तर मित्रच आहेत. बरोबर. तर म्हणून मग मी त्यांच्याबरोबरच टाय अप करते, आणि कुणाला जायचंय तर ते माझ्या माध्यमातून ते त्यांनाच मी देते. करेक्ट. हे काही मला बिझनेस असंच काही जनरेट नाही करायचंय, पण इट्स आवड म्हणून मी लोकांना घेऊन जाते. करेक्ट. आता डिसेंबर म्हणा, जानेवारीमध्ये प्रत्येक महिन्यात आहेत माझ्याबरोबर काही लोक ज्यांना मी घेऊन जाते. राईट. अमेझिंग. आणि every jungle has a story to tell. So that is what excites me. And every time you see a wildlife, you go into wildlife or you see a tiger, त्याची जी मजा असते ना, करेक्ट. ती नाहीच, म्हणजे कितीही तुम्ही कॅमेरामध्ये कॅप्चर करा किंवा कितीही करा, जे तुम्ही डोळ्यांनी बघता ना, दॅट इज अमेझिंग. दॅट इज युअर लाईफ टाईम मेमरी आय कॅरी. परफेक्ट. सो आता
सो पेंचमध्ये चालू झालं. सो आर हो. यू प्लॅनिंग टू ओपन जंगल स्टोरीज इन अदर नॅशनल पार्क्स ऑल्सो? आय वुड लव्ह टू, पण आय वुड ॲज आय सेड आय विल डू इट स्लोली अँड बरं. ऑर्गॅनिकली, कारण ह्याचं पण पूर्णपणे प्रोडक्शन माझ्याकडेच आहे. म्हणजे बॅकएंड पण बघायला लागतं, रिटेल तिकडे, कारण स्टाफ इज द मेजर चॅलेंज व्हॉट वी फेस. बिकॉज बरोबर. इट्स नॉट लाईक पुणे, बॉम्बे, गोवा अशा सिटीजमध्ये वेअर यू गेट स्लाइटली ट्रेन स्टाफ. येस, येस. तिकडे आउट ऑफ द सिटी, इट्स नॉट इवन अ सेकंड टायर सिटी, म्हणजे अगदी गाव आहे ते. तर त्या गावात सुद्धा तुम्ही ते स्टाफ शोधणं किंवा त्यांना ट्रेन करणं, इट इज अ ह्यूज चॅलेंज. राईट, 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 राईट. हे दोन्ही ब्रँड्स क्लोथिंग किंवा फॅशन ह्याच्यामधले आहेत आणि स्टोर्स प्रायमरीली आहेत. पण मग जेव्हा ऑनलाईन बाईंग सुरू झालं आपल्याकडे, कॉटन विलेजचं. कॉटन विलेज किंवा आता ह्याची पण साईट कदाचित म्हणजे आहेच आहे, ह्याची पण साईट, ह्याची पण साईट आहे. मी ऍक्च्युली जंगल स्टोरीज ऑनलाईन वरूनच चालू केलं. राईट. पण म्हणजे यात 2022 मध्येच आय लॉन्च्ड इट. पण काय झालेलं, समरमध्ये माझं ते लॉन्च झालं आणि कॉटन विलेजसाठी माय समर वॉज पीक बिकॉज आय गॉट माय समर आफ्टर 2 years. 2020 पण लॉकडाऊनमध्ये गेलं, 2021 पण लॉकडाऊनमध्ये गेलं. येस. सो माझं ते इतकं कॉन्सन्ट्रेशन कॉटन विलेजवर होतं. सो आय थॉट मे बी आय नीड टू फोकस ऑन दिस मोर अँड देन मे बी आय लॉन्च इट अगेन. करेक्ट. सो आता ही 2 वर्ष जी तू आता म्हणलीस, म्हणजे बेसिकली लॉकडाऊन आणि कोविडचा जो पिरियड होता, तर त्याच्यामध्ये रिटेल स्टोर्स जी होती ती तुझी प्रायमरी सेल्स चॅनल्स होते बेसिकली. आणि मग यू वर प्रॉबब्ली फोर्स टू वेंचर द ऑनलाईन ई कॉमर्स सीन. तर तो कसा होता, म्हणजे बिकॉज दॅट वॉज अ चॅलेंज. असं नव्हतं की तू 2014 पासून तुझी वेबसाईट आहे, म्हणजे यू आर सेलिंग ऑनलाईन पर से. सो हा चेंज कसा टॅकल झाला, किंवा बिकॉज इट इज अ डिफरंट गेम ऑल टुगेदर. म्हणजे ऑनलाईन सेलिंग आणि रिटेल हा 2 वेगळे गेम आहेत. ऑनलाईन सेलिंग आणि रिटेल आहे ऍक्च्युली, दे आर 2 डिफरंट बॉल गेम्स. एक्झॅक्टली. रिटेलमध्ये यू हॅव टू बी, म्हणजे MBA केल्यानंतर आपल्याला एक मला बरं वाटतं की MBA केलंय, थोडंसं कधी कधी ना नॉलेज इट हेल्प्स, लाईक 4 Ps. यू हॅव टू बी ॲट द राईट टाइम, राईट प्लेस, राईट प्रोडक्ट, ते प्रमोशन, ते हे सगळं बरोबर झालं पाहिजे. राईट. तेव्हाच ते सगळं, जेव्हा हे सगळं एकत्र येतं ना, तेव्हा ते बरोबर चाललं जातं. तसंच रिटेल ऑनलाईन मध्ये पण आहे. करेक्ट. सो ऑनलाईन मध्ये वी हिट द मार्केट ॲट द राईट टाइम. देयर वॉज अ नीड, आणि कुणाला सगळे घरी बसून कंटाळलेले लॉकडाऊन मध्ये. सो पीपल वर लाईक शॉपिंग वॉज द स्ट्रेस बास्टर. राईट. घरी बसून करणार काय, आणि आमचं ऑनलाईन प्रेझेन्स होता, पण वॉजंट ॲट दॅट बिग स्केल. करेक्ट. सिन्स पीपल न्यू अस ॲज अ रिटेलर्स. तर म्हणून वी वर फोर्स्ड टू गो ऑनलाईन इन 2020. राईट. आणि पुण्यात नव्हतो आम्ही तेव्हा. वी वर लॉकडाऊन इन गोवा. सो नॉट बॅड. सो वेन वी वर लॉकडाऊन इन गोवा, तर म्हणून आमच्याकडे असं झालं की आता नीड आहे परत, आणि आपली दुकानंही बंद आहेत, सगळंच बिझनेसेस कम ऑन द स्टँड स्टिल. तर नेक्स्ट इज वॉट? सो नेक्स्ट गेम वॉज ऑनलाईन. So luckily we had a friend who was a UX designer who was staying with us there and who really helped us, and he knew the products well in and out. He's like, I will design your website. You guys need to roll on ASAP. तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही गोव्यामध्ये शूट केलं. सो तिकडचेच मॉडेल्स घेतले, तिकडेच गार्मेंट्स होतेच आमचे, तिकडे शूट केलं आणि वी गॉट इट रोलिंग. आणि अगेन फर्स्ट मंथ वी गॉट सुपर्ब रिस्पॉन्स. तर म्हणून देन वी रिअलाइज की आम्हाला ते ऑनलाईनचं महत्व माहित नव्हतं. की वी थॉट की ऑनलाईनचा बिझनेस होत असेल, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स नव्हता. पण ऑनलाईन ऑल्सो इज अ बिग पोर्टल ऑफ बिझनेस. करेक्ट. सो हाऊ इफ आय आस्क की रेशो वाईज हिट केलं आता, बिकॉज नाव आता ऑनलाईन पण 2 वर्ष पण ऑनलाईन विल ऑलवेज बी अ सेकंडरी थिंग, कारण आम्ही एवढं फोकस आमचा नसतोच ऑनलाईन मध्ये. पण स्टील द नंबर्स आर गुड. बिकॉज वी नेव्हर एक्सपेक्टेड की असा पण ऑनलाईन बिझनेस असतो. राईट.
कारण फक्त रिटेलच आम्हाला माध्यम माहिती होतं. तर ऑनलाईनचा हा पहिलाच अनुभव होता. नाईस. सो पण म्हणजे आता वेन इट कम्स टू रिटेल आणि ऑनलाईन, म्हणजे आपण फिजिकल स्टोअर वर्सेस ऑनलाईन, तर याच्यामध्ये आता इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा एक मोठा प्रकार असतो. टिपिकली तुझा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये. तर मग तो त्याच्यासाठी काही टूल्स वापरले, प्रोसेसेस सेट केल्या, असं काही चेंज होत गेलं किंवा काय, त्याच्याविषयी काही सांगू शकशील? सो इन्व्हेंटरी मॅनेज करणं फॉर अस वॉज नॉट अ ग्रेट ऑर बिग थिंग, कारण प्रोडक्शन हे आमचं स्वतःच आहे. राईट. सो किती प्रोड्यूस करायचंय फॉर ऑनलाईन ऑर फॉर द रिटेल स्टोअर्स हे आमच्याच हातात असतं. बरोबर. सो कधी पाहिजे तेव्हा आम्ही वाढवू शकतो, कधी पाहिजे तेव्हा कमी करू शकतो. दॅट इज द बेनिफिट ऑफ हॅव्हिंग युअर ओन प्रोडक्शन युनिट. बरोबर. अँड तुम्हाला जे डिझाईन्स हवेत, जे मार्केटमध्ये चालतायत डिझाईन्स, ते तुम्ही बनवू शकता. सो दिस इज अ ग्रेट आयडिया ऑफ हॅव्हिंग युअर ओन युनिट ऑफ प्रोडक्शन. राईट. पण स्टोअर्स म्हणजे बिटवीन द स्टोअर्स जो स्टॉक मूव्ह होतो. सो आता आमचं कसं होतं, इन द रिटेल स्टोअर्स, आय डोंट नो हाऊ मेनी पीपल नो दिस, पण 14 वर्ष झाली जेव्हा मी 2008ला पण जेव्हा चालू केलं. सो राईट फ्रॉम दॅट टाइम एव्हरी वीक आमचा नवीन स्टॉक येतो. सो दॅट इज बीन माय USP. So 7 to 8 new designs get launched every week in all Cotton Village stores, right from 2008. So that contributes to almost 30 designs a month. येस. So almost. करेक्ट. So 30 designs आम्हाला महिन्यातून करावे लागतात. So imagine my design team is almost on the toes. डू दे स्लीप? Actually. So that's the biggest challenge we face, and that's been our USP. So पण ऑनलाईनला कसं असतं ना, आम्हाला दर आठवड्याला मला नाही टाकतात. राईट. Because I can't be doing photo shoot every week. So once in 15 days is what we do. A बट photo स्टील shoot. म्हणजे दर So- 15 दिवसांनी यू आर पुटिंग न्यू डिझाईन्स ऑन युअर हां. ऑनलाईन स्टोअर एज वेल. सो जे आठवड्यातून एकदा दुकानात जातात ते ऑनलाईनमध्ये 2 आठवड्याचं एकदाच जातं. असं असतं. सो पण ऑनलाईनमध्ये पण दोन्हीचं वेगळं काय, वी आर नोन इन सिटीज लाईक पुणे अँड गोवा. But cities like Bangalore, Hyderabad, Kerala, so southern region is what we target more because of the cotton. The Right. fineness of cotton we use. ते जे आमचे फॅब्रिक्स आम्ही जे वापरतो, तर ते जनरली साऊथमध्ये छान वापरल्या जातात. त्यांच्या क्लायमेटच्या नुसार ते साठी. सूट होतात. सो तिकडचे आमचे खूप क्लायंट्स आहेत. म्हणजे ऑनलाईन बिझनेसचा फोकस इज प्रॉब्ली साऊथ. साऊथ. करेक्ट. नाईस. वेस्टर्न रिजन अँड साऊथ. अँड ऑफकोर्स आउट ऑफ इंडिया ऑल्सो. अच्छा, तुम्ही यू आर Yeah, शिपिंग we ship it इंटरनॅशनल. worldwide. नाईस. So we have lot of customers in US, Australia, Singapore. करेक्ट. सो हॅव यू ट्राईड दिस? म्हणजे आता तर तुम्हाला तुमच्याकडे बँडविड्थच नसेल, पण सुरुवातीला एक्झिबिशन्स वगैरे तुम्ही कधी ट्राय केले? कधीच नाही. बिकॉज युअर गेम वॉज नाही. रिटेल. खूप लोक आम्हाला विचारतात नाही, it makes एक्झिबिशन्स. sense. सी व्हाय पीपल डू एक्झिबिशन्स इज दे डोंट हॅव अ A प्लेस, फिजिकल स्टोअर टू Yes. सेल देअर प्रोडक्ट. ॲब्सोल्युटली. वेअर वी हॅव अ फिजिकल स्टोअर टू सेल आर प्रोडक्ट्स. पण आम्ही एक एक्झिबिशन लॉकडाऊनच्या जस्ट आधी केलेलं, विच वी हॅड अ फॅन्टॅस्टिक रिस्पॉन्स. सो ते एक छान होतं. देन दॅट इज द टाइम वी रिअलाइज, अरे आपण एक्झिबिशन्स करायला हवेत. या इट इज फन इट इज समटाइम्स फन. टू कनेक्ट विथ द कस्टमर्स इन अ डिफरंट वे. सेटअप वेगळा असतो, मूड वेगळा असतो. करेक्ट. बट पण हे आता आम्ही करू मे बी द सिटीज वेअर वी आर नॉट देअर. या मेक लाईक सिटीज लाईक हैदराबाद आणि बँगलोर, जिथे आमचा प्रेझेन्स नाहीये रिटेल, मेक सेन्स. आणि आमचा ऑनलाईन प्रेझेन्स आहे, वेअर इन दे नो राईट. की आमचंच असणार आहे ते एक्झिबिशन. करेक्ट. बिकॉज दोज पीपल वॉन्ट टू सी अ बिग कलेक्शन ऑफ युअर गार्मेंट्स अँड युअर डिझाईन्स. येस. बिकॉज हे ऑनलाईनमध्ये तुम्ही फक्त बघताय, यू कॅन टच, फील. करेक्ट. अँड देर आर मेनी पीपल हुम आय नो जे फक्त ऑनलाईन वरतीच करतात शॉपिंग, आणि जे काही आहेत जे ऑनलाईन नाहीच करत. राईट. त्यांना तो शॉपिंग एक्सपिरियन्सच आवडतो. तुम्ही दुकानात येताय, सेल्समॅन म्हणजे सेल्स स्टाफ तुम्हाला विचारतो तुम्हाला काय हवंय वगैरे. करेक्ट. नंतर यू फील द फॅब्रिक, यू टच द फॅब्रिक, यू ट्राय द गार्मेंट, यू सी हाऊ इट लुक्स ऑन यू, करेक्ट. अँड देन यू बाय. सो दिस इज अगेन अन एक्सपिरियन्स. सो मेनी पीपल लाईक दिस पार्ट, बट देन वर्किंग लेडीज ज्यांना वेळच नाही मिळत, करेक्ट. दे हॅव लेफ्ट विथ नो ऑप्शन, मग त्यांना तो ऑनलाईनचा ऑप्शन बेस्ट सूट होतो. परफेक्ट.
आता एक थोडा सेल्फिश प्रश्न विचारतो, ओनली फॉर मी. बिकॉज हा क्लोदिंग आणि हा बिझनेस आहे, हम्म. त्याच्यामध्ये साईज हा एक खूप मोठा इश्यू. मोठा इश्यू होतो टिपिकली ऑनलाईनला. सो स्टार्टअप्ससाठी या जे ऑनलाईन सेल करणार आहेत क्लोथ्स, वेदर इट इज टी शर्ट्स, सारीजला साईज नसतो, सॉरी, पण बाकी सगळे तुमचे मग लेडीज असू दे, जेंट्स असू दे, तर त्यांनी रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी ही कशी ठरवली पाहिजे? व्हॉट डू यू थिंक? किंवा तू कशी ती ओके. हे झाली? सो रिसर्च ह्याच्यावरती पण खूप आहे. हम्म, जर तुमच्या वेबसाईटवर रिटर्न पॉलिसी असेल, हम्म, बिकॉज तुमचा हा ब्रँड सगळ्यांना माहीत नसतो. करेक्ट, किती मोठा आहे का किती छोटा आहे, का राईट, खरा आहे की खोटा आहे. करेक्ट, खूप लोकांना ह्याचाही डाऊट येतो की अरे हे येस, खरं पोचेल ना आपल्याला, येस, पेमेंट दिलं तर येईल ना आपल्याला, करेक्ट, किंवा साईज नाही झाला तर काय होईल. सो ॲज अ बायर नेहमी बिझनेसमध्ये वेन एव्हर आय मेक अ गार्मेंट ऑर वेन एव्हर आय स्टार्ट अ बिझनेस, आय थिंक फ्रॉम द कस्टमर्स पॉईंट ऑफ व्ह्यू फर्स्ट. हम्म, ते जास्त इम्पॉर्टंट आहे राईट, की त्या कस्टमरला आधी काय वाटतं, हम्म, मग त्याचे नीड्स होत आहेत की नाहीत, करेक्ट, म्हणजे त्याचे नीड्स कम्प्लीट होत आहेत की नाहीत. येस, सो 92% ऑफ द कन्झ्युमर्स जर ते दिसलं की तुमचं एक्सचेंज पॉलिसी आहे, हम्म, दे विल डेफिनेटली बाय. हम्म, राईट, म्हणून ते एक्सचेंज पॉलिसी किंवा रिटर्न पॉलिसी जे काही असतं, इट डझंट टेक मच मनी टू एक्सचेंज. येस, सगळ्या वेबसाईट्सवाल्यांना कुणाचे ते कुणाचे टायअप्स असतातच. राईट, दे डोंट चार्ज मच. राईट, So might as well, it is a good way of developing a bond between a customer करेक्ट. and the company, एस्पेशली न्यू कस्टमर्स. especially new customers. म्हणजे तिथे तो एक डिलाईट मिळतो की अरे मला साईज नाही होते, ओके, आय विल हां, एक्सचेंज इट. हां. या एका सेंटेन्सने ऍक्च्युली पूर्ण होऊन तो जातं. गेम चेंज होतो आणि प्रॉब्ली द कस्टमर विल बी अ रिपीट कस्टमर. So for online, this is a game changer. या म्हणजे तुम्हाला जर तुम्ही विकत घेण्यासाठी जर तो ऑप्शन दिसला, तर डेफिनेटली यू विल गो अँड बाय इट. येस, सेकंड इज तुम्ही जेव्हा ट्राय कराल, तुम्हाला जेव्हा ते आवडेल, ते फिट आवडेल, तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळतील, येस, तर तुम्ही डेफिनेटली परत ते बाय करता. करेक्ट, करेक्ट, तसंच रिटेलमध्ये काय होतं, वेन अ कस्टमर, सो व्हॉट वी सी इज वेन अ कस्टमर ऑर अ क्लायंट एंटर्स इन टू द स्टोअर, राईट फ्रॉम दॅट टाइम हर एक्सपिरियन्स स्टार्ट्स. आणि वेन शी टेक्स अ गार्मेंट फॉर अ ट्रायल, युअर हाफ सेल इज डन देन. ओ नाईस, So राईट, when a client राईट, goes to a trial room, your half sale is done. That means प्रोबॅबिलिटी आहे की ती किंवा तो विकत घेणार आहे. राईट, राईट, इट्स जस्ट की ते घातल्यानंतर त्यांना आवडतंय, नाही आवडतंय, युअर सेलिंग स्किल्स किंवा जे काही. मेक सेन्स, सो तिथे मग तुमचा सेल पूर्ण होतो. राईट, राईट. टाइम मॅनेजमेंट वरती आपण बोलू, हो. पण त्याच्या आधी लिस्नर्सना अजून एक आपण थोडासा हे देऊ, धक्का, बर. की तुझं गोव्यामध्ये एक अजून एक बिझनेस आहे विच इज हो. नॉट रिलेटेड टू क्लोथ्स, हो. तर ते काय आहे? इन 2017 हम्म, गोव्याला गेलेले मी फॉर अ वेकेशन. हम्म, आणि पणजीला माझा एक कझन राहतो. हम्म, तो तिकडे, तो म्हणाला, "मी तुम्हाला पणजी फिरवतो. अँड आय थिंक यू गाईज शुड हॅव युअर प्रेझन्स हिअर." राईट, सो त्यांनी आम्हाला पूर्ण पणजी फिरवलं आणि आम्ही गेलो, त्याच्याबरोबर फिरत होतो आणि त्यांनी आम्हाला एक दुकान दाखवलं. ही वॉज जनरली शोइंग अस द मार्केट. आणि मी त्याला म्हटलं, "थांब, मला हे दुकान जरा बघून येऊन दे." मी बघून आले. द शटर वॉज डाउन. आय जस्ट हॅपन टू आस्क अ पर्सन फ्रॉम द ॲडजसंट स्टोअर अँड ही इज लाइक, "येस, मी उद्या तुम्हाला त्या ओनरचा नंबर देतो." मी दुसऱ्या दिवशी त्या ओनरला फोन केला आणि मी आणि माझे हसबंड आम्ही दोघं एकत्र होतो तेव्हा. सो वी कॉल्ड देम अप अँड वी फिक्स्ड अप एन अपॉइंटमेंट. वी टोल्ड देम वी सॉ द स्टोअर, वी रिअली लव्ड इट आणि वी सेड वी आर टेकिंग द स्टोअर. गोव्यामध्ये हल्ले लोक. गोव्याची लोकं सुसेगाद असतात. त्यांना इतके लवकर कॉल्स घेणारी लोकं कळत नाहीत. आणि देन दे आर लाइक, एका दिवसात नाही, वी नीड टू. तुम्ही म्हटलं, "नाही, टुमॉरो वी आर गोइंग टू पुणे. सो यू गो टू टेल अस येस ऑर नो नाईट नाऊ ओन्ली." सो ते म्हणाले, "ठीक आहे." मी म्हटलं, "मी चेक पण आणला." आणि वन थिंग इज देअर, मी जिथे पण जाते माझं चेकबुक घेऊन जाते. नाईस, So you never know, anything can happen anytime. करेक्ट, So opportunity knocks, so which opportunity you have to grab, that you have to करेक्ट, take a call on it. यप, So that is what, and I always follow my gut feeling. हम्म, ते खूप इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला
वाइब्स त्या जागेचे पॉझिटिव्ह मिळतात, इमिडिएटली आय गो इन फॉर आय थिंक तुझं म्हणजे युअर ऑन्टरप्रिनरल जर्नी ऑल्सो स्टार्टेड दॅट वे. एक्झॅक्टली. जिथे तुझं कॅल्क्युलेशन वगैरे म्हणजे काहीच नंतर नव्हतं, करू. ते आपण नंतर करू. येस. सो आणि यू कॅन फॉल बॅक ऑन नंतर. आपण या या रिस्क टेकिंग केपेबिलिटी पाहिजे. राईट. जर हे नाहीच झालं तर पुढे काय, परत पडल्यानंतर तुम्हाला उठायची तेवढी क्षमता पाहिजे. करेक्ट. सो ते मेन जर असेल तुमच्यात तर तुम्ही काही करू शकता. राईट. सो आम्ही ते गोव्यात गेलो, ते दुकान चालू केलं अँड वन्स ओपनिंग वी स्टार्टेड कॉटन विलेज देअर. आफ्टर ओपनिंग दॅट स्टोअर, मी अँड माय हजबंड whenever we travel to Europe, we search for hostels. राईट. आणि मग आम्ही असंच जनरल एक टाकलं, पणजीमध्ये कुठले हॉस्टेल्स आहेत पाहूयात. एक हॉस्टेल दिसलं, आम्ही गेलो त्या हॉस्टेलमध्ये आणि सतत मग 1 वर्ष त्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. पण त्या एका वर्षात आम्हाला अर्ध्या वेळ त्या हॉस्टेलमध्ये जागा मिळायची नाही. इतकं सुंदर हॉस्टेल होतं ते. आणि बेसिकली द एरिया वेअर दॅट हॉस्टेल वॉज लोकेटेड गिव्स यू अ फील ऑफ युरोप. इट इज अ ओल्ड पोर्चुगीज हेरिटेज एरिया, युनेस्को डिक्लेअर्ड. नाईस. असं हे अनेक लोकांना माहिती नसेल. सो आम्ही मग तिकडे राहायला लागलो अँड देन आफ्टर फ्यू मंथ्स आम्हाला ते कळलं की इथे डिमांड आहे, सप्लायच नाहीये. तर मग आपल्याला सो देन अगेन देर वॉज अ डिमांड अँड नो सप्लाय. राईट. Opportunity again was there. So whether to take that opportunity, but then we thought की आज इज अ क्लोथिंग लाईन ऑफ बिझनेस. आपण कधीच हे हॉटेल किंवा रिसॉर्ट किंवा हॉस्टेल कन्सेप्ट नव्हताच डोक्यात, बरोबर. किंवा पारंपरिक पण कुठला असा व्यवसाय पण नाहीये ज्यांनी आपल्याला जे हेल्प करतील. सो वी स्टार्टेड इट. म्हटलं बघू. म्हणून एक बंगला मिळाला, जो Nice. 100 year old पोर्चुगीज हाऊस आहे. नाईस. अँड देन वी थॉट लेट्स सी, नाही तर आपलं घरच होईल. राईट. सो अर्धच आम्ही ते चालू केलं. Right. त्या बंगल्याचा अर्धाच भाग इज द व्हाईट बाल्काव अँड द कॅफे. रिमेनिंग हाफ आम्ही आमच्या प्रायव्हेट यूज साठी ठेवलंय. सध्या. हा सध्या. नाही, पण ते कायम स्वरूपीच राहील तसं. नाईस. कारण इट्स लाईक तुम्ही पण गोव्याला जाता आणि आपण एवढं करतो, तर आपल्यासाठी पण तिथे राहायला आणि आमच्या फ्रेंड्स, फॅमिली करेक्ट. सगळ्यांसाठी पण ती जागा होते मग. नाईस नाईस. सो बेसिकली दॅट्स अ बॅकपॅकर्स So, हॉस्टेल That प्लस was कॅफे. so that is how the concept came in of starting a hostel. And then it's a backpackers, travelers hostel for solo travelers. आणि गोव्यामध्ये असे खूप सोलो ट्रॅव्हलर्स येतात, येस. ज्यांना एकमेकांशी इंटरॅक्ट करायला आवडतं, एकमेकांबरोबर जायला आवडतं. आणि हा एक प्रश्न पडतो आम्हाला की पणजी, खूप लोकांनी विचारले, साऊथ गोवा किंवा नॉर्थ गोवा. गोवा हे आपल्या डोक्यात आलं की आपल्याला फक्त बीच दिसतो. करेक्ट. तर पणजी का तुम्ही निवडलं? तर पणजी, पहिली गोष्ट तर आम्हाला माहित होतं की दुकान आहे आपलं. राईट. सो वी वॉन्टेड समवेअर क्लोज बाय. सेकंड थिंग, द डिमांड अँड सप्लाय वॉट वी हॅड सीन वॉज ऑल्सो देअर. थर्ड थिंग इज, अँड विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द हेरिटेज एरिया. देर आर व्हेरी लेस पीपल हु आर अवेअर ऑफ दिस फॅक्ट दॅट सच एरियाज ऑल्सो आर देअर इन गोवा. येस. सो तिथे सुंदर सुंदर कॅफेज आहेत, सुंदर सुंदर बार्स आहेत, इतके छान कॅथिड्रल्स आहेत. राईट. आणि खूप सुंदर, म्हणजे तिथे यू कॅन जस्ट वॉक डाऊन. लोकांनी घरं पण इतकी सुंदर ठेवली आहेत. राईट. इट्स रिअली माइंड ब्लोईंग. सो ते आता हे बिल्ड करताना ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स नव्हता इन धिस इंडस्ट्री, अपार्ट फ्रॉम युअर हयात एक्सपिरियन्स, जो sort of that helped me. very close to what we can say. पण तिथे पण आता जर इंस्टाग्राम वरती ते पेज बघितलं तर खूप सुंदर काय म्हणतात त्याला, डेकोरेट केलंय. किंवा तो जो एक्सपिरियन्स फॅक्टर आहे तो आय थिंक कॅरी झाला इन ऑल युअर बिझनेसेस. तर मग त्याला आता ह्याला किती दिवस झाले, किंवा हाऊ आर यू सीइंग द बिझनेस? आता ह्याला 4 वर्ष झाली, 4 ते 5, जस्ट बिफोर द लॉकडाऊन चालू केलेलं. राईट. सो 4-1 वर्ष झाली हे चालू करून. करेक्ट. सो त्याला या एका वर्षात मे बी जरा जास्त हे झालं असेल, लोक यायला लागली. हो, लॉकडाऊनच्या आधी 6 महिने आम्ही चालू केलेलं. आणि तेव्हाही वी हॅड अ व्हेरी गुड रिस्पॉन्स. आणि इमिडिएट लॉकडाऊन, एकतर गोव्याला लोक गोवा म्हटलं की तुटून पडतात. सो तिथे कधी असं टुरिझम असं डाऊन कधी जात नाही. आणि काय होतं, खूप सारे फॉरेनर्स जे असतात ना, ते नॉर्थ गोव्याला जातात, तिथून त्यांना साऊथला जायच्या
आधी. स्टे ॲट पणजीमध्ये पणजी. 2 नाईट्स राहतातच. येस, टू गो टू ओल्ड गोवा, येस. तिकडचं चर्च बघणं, हे सगळं त्यांना हेरिटेज वॉक्स घेणं, करेक्ट. हे म्हणजे खूप आवडतं. आता व्हॉट आय कॅन सी इज की ट्रॅव्हलर कॅटेगरी एक हां, असते आणि आपल्याकडे चला गोव्याला ही एक कॅटेगरी हां. असते. तर चला गोवा कॅटेगरी जी आहे, दे डोंट केअर अबाउट पणजी. दे डोंट. नाही, प्रिसाइजली. नाही. त्यांना फक्त आणि कसिनो हेच माहिती आहे. हां, कारण किंवा नॉर्थ गोवामध्ये जा बाबा, रात्री 2 पर्यंत टाईमपास कर, हो. जाऊन झोप टाइप्स. पण ट्रॅव्हलर कम्युनिटी जी आहे, जे व्लॉगर्स असतील किंवा हं. बाहेरनं येणारी लोकं असतील, तर दे वुड लव्ह टू हॅव कपल ऑफ डेज इन पणजी. अक्षरशः. कारण की ते दॅट्स अ बिग सिटी. तर त्यामुळे ती पण बरीच लोकं येत असतील आणि रेफरल्स वगैरे तर आय थिंक हो, हो, हो. त्याच्यामुळे खूप चांगलं ब्लॉगर्स असेल. खूप येतात, हं. फोटोशूट्स करायला खूप येतात. येस. कारण द हाऊस इज डिझाइन्ड विथ ऑल द लव्ह हां. आय हॅव गिव्हन. बेसिकली डिझाइन हे एलिमेंटच मला खूप आवडतं. राइट. सो यू नेम गार्मेंट्स, यू नेम डिझायनिंग, प्रत्येक स्टोअर मीच डिझाइन करते. हम्म. प्रत्येक घर म्हणजे आमचं मीच डिझाइन करते. गोव्याचं पूर्ण घर इट टूक मी 5 मंथ्स टू डिझाइन. तेही मीच केलं पूर्ण. सो देअर इज नो आर्किटेक्ट विथ मी अँड आय एम नॉट एन आर्किटेक्ट ऑल्सो. सो म्हणून राइट. मी भरपूर ते चुकते पण. या. म्हणजे असं मी जेव्हा ते कॅफे बनवलेलं व्हाईट बालकावचं, तर त्याचं ड्रेनचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला. तर ते मला दॅट या. कम्स अंडर दॅट आर्किटेक्चरल एलिमेंट. येस. सो पण ते अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच मी शिकले. राइट. सो सो पण व्हॉट्स इट द वाज स्टोरी फन. बिहाइंड द नेम व्हाईट बालका? सो व्हाईट बालकाव हे नाव असं दिलं कारण पोर्चुगीजमध्ये हां, हां. बालकाव म्हणजे इट्स अ पोर्चुगीज वर्ड बालकाव. येस. सो बालकाव म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जो वरंडा असतो ओह! बसायला, हं. जो बाहेरची लोकं येतात, गप्पा येस. मारतो आपण, जनरल गोष्टी वगैरे. करेक्ट. तर अशा गप्पा मारण्यासाठी आपण जर ते बसतो, त्याला हं. वरंडाच्या ऐवजी ते बालकाव म्हणतात. हं. आणि त्याला आम्ही व्हाईट पेंट केलंय, सो म्हणून व्हाईट ते बालका. व्हाईट बालकाव नाईस. गुड नेम. असं. आणि तिथे भरपूरसा वरंडा आहे असा बसायला. या. आणि आम्ही थोडासा जनरेट पण केला हं. बसायला. हं, हं, थोडा हं. फाउंटन एरिया जिथे तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, गेम्स खेळू शकता. सो नाईस. तिथे भरपूरसे ग्रुप्स येतात, गिटारवरती गाणे गातात, गाणे वाजवतात. नाईस. सो ऑल्सो आम्ही 1-2 कंपनीजबरोबर तिथे टाय अप केलंय. सो त्यांचं नाव आहे मेक इट हॅपन. हं, हं. तर ते असे एव्हरी अल्टरनेट डे 10 ते 15 ग्रुप्स घेऊन आमच्या बालकावमध्ये येतात. ते आधी चालू त्यांचं एक हेरिटेज वॉक आहे. हं, हं. ते प्रत्येक गोष्टीचं ओह नाईस. ओके. घराच्या गॉट इट. वरती रूस्टर असतील, घराच्या वरती सोल्जर्स असतील, दे फॉट फॉर द फ्रीडम फायटर्स असतात ते करेक्ट, त्यांच्या करेक्ट. घरातले. नाईस. तर कुठले पोर्चुगीज घरं आहेत. मग आदिलशहा पॅलेस आहे तिकडे, तर त्याच्या मागची ओह! स्टोरी. नाईस. तर आमच्या ते 31 जानेवारी रोड का टाकला. म्हणजे असेच प्रत्येक ह्याचं काही ना काहीतरी ते माहिती देतात. नाईस. आणि मग ते पूर्ण त्या लोकांना सगळ्यांना त्या ग्रुपला घेऊन आमच्या बालकावमध्ये येतात. जिथे आम्ही कोकम सरबत आणि थोडे स्नॅक्स देतो. हां. आणि तिथे त्यांचे आपले कोंकणी हां. सॉन्ग्स वगैरे गातात. सो इट्स अ व्हेरी नाईस एटमॉस्फिअर फन व्हिच गेट्स प्लेस. क्रिएटेड. राइट. अँड इव्हन आमच्या इन हाऊस गेस्टला तर जे जॉइन करायचं असेल, फॉर देम इट्स फ्री ऑफ कॉस्ट. या. आणि सो इट इज अ गुड वाइब टू ॲब्सोल्युटली, हॅव. नाईस. ॲब्सोल्युटली. सो मग आता कधी-कधी आम्ही गेम नाईट्स करतो गेस्ट बरोबर. या. सो त्या ॲक्टिव्हिटीज आणि ह्या सगळ्या होतच असतील. सो हो. तिकडे मे बी तिकडे पण काही स्टाफ रिक्रूट तिकडे झाला पण असणार वेगळे आहे. स्टाफ्स आहेत. हो. ते राइट. हॉस्पिटॅलिटीचे स्टाफ आहेत. हं. सो ते बऱ्यापैकी आता 4 वर्ष झाली आहेत. चेक इन, चेक आउट अँड इट्स अ व्हेरी स्मॉल फॉर्मॅट. या. इट इज 18 पीपल कॅपॅसिटी. एकच डिलक्स रूम आहे माझ्याकडे. राइट. आणि 3 डॉर्म्स आहेत. सो 4 बेड डॉर्म, 8 बेड डॉर्म, 4 बेड डॉर्म हं. असे. आणि काय एक किचन असेल जिथे लोकल नाही, आम्ही किचन नाही ठेवलं. वी हॅव अ कॅफे, इन हाऊस कॅफे. ओह नाईस, नाईस. So whatever you सो want, the cafe will serve you. The नाईस. breakfast is served complimentary. ग्रेट. And पाव पातळ भाजी वगैरे. हो, गोवन ब्रेकफास्ट एक गोवन आहे. ब्रेकफास्ट. पाव, पातळ भाजी, नंतर बन नाही. तुम्हाला पोळी असेल. पोळी आहे नाईस. आणि समोसा, मटर अरे समोसा दॅट इज त्यांचे. अमेझिंग. हो. म्हणजे इट्स अ डिफरंट समोसा ऑल येस, टुगेदर. इट इज अ व्हेरी टायनी वन. या. इट्स नॉट द वन लाइक वी गेट इन पुणे, बॉम्बे. करेक्ट, करेक्ट. पण इट्स अ व्हेरी टायनी वन या. विच हॅज डिफरंट काइंड ऑफ फिलिंग. येस. हं. तर ते खूप भारी असतं. हे ते लोकल फूड सीन इज अमेझिंग. सो हां. ते देतो आम्ही. हं. आणि आमचे रेट्स पण अगदी कॉम्पिटिटिव्ह आहेत. राइट. सो इफ यू सी द डेकॉर अँड ऑल, खूप लोकांना वाटतं आम्ही खूप एक्सपेन्सिव्ह असू.
पण हम्म. आत्ता सीझन टाईमला जास्ती आहेत. पण ऑन एन ॲव्हरेज इफ यू सी आवर रेट्स जनरली गो अप टू ₹800, ₹700 विथ दॅट्स नथिंग. ब्रेकफास्ट, विच इज ॲब्सोल्युटली नथिंग. इट्स फ्री बेसिकली. नाही बघ ना, कारण की आणि एस्पेशली इफ यू आर अ बॅकपॅकर अँड अ सोलो ट्रॅव्हलर, हो, तेव्हा तर काय इट इज ॲब्सोल्युटली हो, फ्री. म्हणजे हो. यू गेट अ बेड टू क्रॅश, गुड वाईब, गुड वाइब गुड या. फूड. आणि वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला सगळं मिळतं. या या या. आणि पूर्णपणे. लाईक हेडिंग फ्रॉम पणजी टू इवन नॉर्थ गोवा इज नॉट अ बिग डील. कॅन्डोलम आमच्या इथून 25 मिनिटं, 20 मिनिटं. हो, जास्ती नाही. नेरुळ रोडनी मागच्या. मागच्या रोडनी. सो दॅट इज ऑल्सो अ कोको व्हेरी बीच. खूप हं. सिनिक रूट आहे रूट तो. आहे तो. अमेझिंग अगदी. आहे. राईट. सो आता ह्या सगळ्या नंतर मला तुला तो टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न विचारायचा की तू डेलिगेट वगैरे काय करते की नाही काम? कारण की यू हॅव आय सी की यू टेक दॅट एफर्ट जिथे प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक मेजर स्टेप असेल, जेव्हा तुझे बिझनेसेस नवीन चालू होत आहेत, एक्झिस्टिंग बिझनेसमध्ये काही नवीन तू करू पाहतेस, तर तिथे यू आर इन्व्हॉल्व्ड 100% हं. किंवा मोर दॅन 100%. हं. सो हाऊ डू यू मॅनेज द टाइम? किंवा आपण उलटा असं पण करू की टिपिकली तुझा नॉर्मल वर्किंग डे कसा असतो? सो टिपिकली आय अंडरस्टँड टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला तर खूप लोकं हेही विचारतात, "तुला तुझ्यासाठी तरी टाईम मिळतो का?" आम्ही तिथे पोहोचलो नाही बिकॉज यू आर अन ऑन्टरप्रेनर आणि सो व्हॉट एव्हर यू आर डुईंग इज युअर टाइम. आणि मला हे माझा छंद आहे हा. मला प्रिसाइजली. आवडतो. सो त्या प्रश्नापर्यंत मी नाही येत. तर मला नाही मिळालं तरी मला हे आवडतं. जे मी येस, करते त्याच्यातच मला इतकं आवडतं, करेक्ट. की स्वतःसाठी मी बसले तर उलटं मी काहीतरी करत बसते. या एक्झॅक्टली. तर माझा असा दिवस चालू होतो, की अ, माझे स्पेसिफिक टाईम्स असतात. आता पहिला हाफ मी कॉटन विलेजलाच देते, बिफोर माय लंच टाईम. सो त्या कॉटन विलेजचे जितके पण डिझायनिंग, तर कॉटन विलेजचा पूर्ण हा ब्रँड आम्ही थोड्या ह्याच्यात सेग्रिगेट केलेला आहे. राईट. सो डिझायनिंग, फॅब्रिकचं प्रिंटिंग, त्याचं डिझायनिंग, नंतर त्याचं प्रोडक्शन, त्याचं सेग्रिगेशन, ते सगळ्यासाठी टीम्स आहेत. पण ते ओव्हरलूक करण्यासाठी मला ते दररोज हे सगळं बघायला लागतं. करेक्ट. सो दॅट इज टेकन केअर बाय मी. नंतर फायनान्स, पेमेंट्स, पर्चेसेस हे सगळं माझे हसबंड बघतात. राईट. सो दॅट इज हाऊ वी हॅव सेग्रिगेटेड आवर रोल्स. करेक्ट. नंतर सगळे स्टोअर्समध्ये पण पूर्ण स्टोअर्समध्ये मी नसते इन्व्हॉल्व्ड. राईट. अर्धे स्टोअर्स ही टेक्स केअर ऑफ, अर्धे स्टोअर्स आय टेक केअर ऑफ. कारण स्टाफचा पण खूप प्रॉब्लेम होतो. राईट. देन स्टाफला जर 2 रिपोर्टिंग्ज असतात ना, मग ते कधी म्हणतात मला काही सांगितलंय, मग दे टेक एडव्हान्टेज या दे विल बेसिकली. मॅनिप्युलेट थिंग्स. हां, दे डू दॅट आणि राईट. इट इज क्वाईट नॉर्मल सो ऑल्सो. वेन यू से की आय टेक केअर ऑफ हाफ द स्टोअर्स, विच मीन्स एनी ऑपरेशनल डेली हां, सो थिंग्स इन द तर स्टोअर. त्या 4-5 दुकानांच्या गोष्टी त्या फक्त मलाच सांगणार. राईट. राईट. किंवा त्यांना काही घडतंय, त्यांना काही प्रॉब्लेम्स येतात, त्यांना काही हवंय, त्यांना काहीही त्या दुकानाच्या अराउंड जे बद्दल काय असेल काय ते. असेल ते माझ्याकडेच येतं. करेक्ट. सो म्हणून ते थोडंसं लोड कमी होतो राईट. त्याबद्दल. सो फर्स्ट हाफ इज कॉटन इज विलेज कॉटन विलेज. अप टू से 2 PM. या आणि ॲक्चुअली कॉटन विलेजचं स्टार्ट होतंच 11 वाजता. सगळे दुकानं. या. पण माझं त्याच्या आधी 9 वाजताच जंगल स्टोरीजचं स्टोअर चालू होतं. राईट. सो बिकॉज माय इट्स डे स्टार्ट्स देअर फर्स्ट. या या या. हां. सो हे 9 ऍड झालं या. हां. ते ॲड झालं ह्याच्यात. सो 9 वाजता दोन्ही रिटेल स्टोअर्सच आहेत. या. बोथ आर सेलिंग गार्मेंट्स अँड ॲक्सेसरीज, बट द टायमिंग्स अँड द ऑपरेशनल थिंग्स आर सो डिफरंट फ्रॉम ईच अदर. हे मला स्वतःला जाणवलेलं आहे. राईट. हे कॉटन विलेज स्टोअर्स आर फ्रॉम 11 to 9. जंगल स्टोरीज इज फ्रॉम जस्ट 9 o'clock to 12 o'clock. देन अगेन वी रिओपन 4 ॲट to 7. नाही 2 वाजता उघडतो. कारण तुमची सफारी 3 वाजता चालू होते. ओ या 3च्या आधी काही लोकांना काय हवे असतात. राईट. सो ते 1 तासाचा विंडो असतो. राईट. अँड देन आफ्टर सफारी 5:30 to 6:30. 6:30ला स्टोअर बंद. राईट. मला हे कन्सेप्टच डोक्यात जाण्यासाठी इतका वेळ लागला की आपलं दुकान बंद 6-6:30ला बंद होतंय. राईट. So it was quite different. So morning time basically starts from Jungle Story. Then I shift to Cotton Village. And then again in the afternoon time, Jungle Stories मी थोडीफार त्याचं प्रोडक्शनचं काम करते. I am focusing little bit more right now on Jungle Stories because as you said, when I start some business, माझे थोडंसं फोकस त्या ब्रँडवर असतो. कारण आय हॅव जस्ट स्टार्टेड इट 2 months बॅक, म्हणून आय हॅव टू गिव्ह इट मोर टाइम फॉर प्रोडक्शन वगैरे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि सिन्स इट्स अ सुव्हिनियर स्टोअर, राईट फ्रॉम बॉटल्स, टी शर्ट्स, नंतर की चेन्स, मॅग्नेट्स, कोस्टर्स,
इतकं काही काही आहे, म्हणजे इतके SKUs मी कॉटन विलेजमध्ये कधी बनवलेच नव्हते. सो फॉर मी इट्स अ न्यू थिंग. तर म्हणून राईट त्या सगळ्या गोष्टींसाठी डिझायनिंग प्रत्येक वेळी लागतं. आणि राईट डिझायनिंग प्रत्येक ह्याच्यातच फर्स्ट ह्याच्यात क्लिक होतं असं नाही होत. बरोबर बरोबर सो इट टेक्स अ लॉट ऑफ ट्रायल्स. नंतर मग कलर कॉम्बिनेशन्स नीट नाही होत. आणि मग हे कस्टमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करायला लागतो, त्यांना आवडेल की नाही. करेक्ट सो ते सगळं माझं मग 3 ते 5च्या वेळात होतं. मग अगेन 6 to 9 आय एम इन द स्टोअर्स. अँड देन सो यू विजिट स्टोर्स म्हणजे आय व्हिजिट पुण्यातली स्टोअर्स. किंवा जिथे असेल तिथे Yeah, I मुंबईत work from the असेल stores only then. राईट Huh. So that नाईस is how then I have to keep shuffling. आणि since it's our own business, it's nothing mandatory की मला ह्याच वेळात हेच करायचंय. करेक्ट करेक्ट बट यू नीड दॅट शेड्यूल हां. इट इज काय असतं ना, बिझनेस खूप लोक चालू करतात. मेंटेनिंग अँड रनिंग द बिझनेस इज द मोस्ट चॅलेंजिंग. राईट आणि तिकडे तुम्हाला फायर That's a- फायटर, सो जे बॉसेस असतात ना, जे ओनर्स असतात ना, ते जनरली फायर फायटिंग मध्येच असतात. आग फक्त. लागली कुठे, ती कशी बुजवायची. फायर फायटिंगच फक्त असं हो असतं ते हो कारण की खरंय इट्स अ ते. डेली ग्राइंड. हो म्हणजे फॉर एक्झाम्पल नाव दॅट यू लुक बॅक 10-15 वर्ष किंवा 14 वर्ष आपण म्हणू, हो तर आत्ता जेव्हा वेन वी आर स्पीकिंग लाईक दिस देन यू फील की शिट वी हॅव डन समथिंग गुड म्हणजे मोठं असं. हो बट डे ऑन अ डेली बेसिस यू डोंट हो. केअर अबाउट दॅट या ऍक्च्युली कारण की तो डेली ग्राइंड आहे. हो You somebody is going to call you, somebody is going to cry, somebody is हो going to not be happy with it. हो 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 काहीतरी प्रोडक्शन मध्ये ऍब्सोल्युटली. घडणार आहे, काहीतरी त्याच्यामध्ये शूट कॅन्सल होणार आहे, मॉडेल इज नॉट गोइंग वेल, व्हॉट एव्हर. होतं ना. तर हे कायमच होत असतं. आणि आता जसं तू म्हणाला मॉडेल, इट जस्ट स्ट्राईक्ट मी. हम्म, आम्ही जेव्हा फोटोशूट करत होतो कॉटन विलेजचं, हम्म, 6:30 आज शूट स्टार्ट. आणि 5 वाजता एका मॉडेलने सांगितलेलं की तिला ताप आलाय, ती नाही येत. नाईस. अँड हो, मग आता कळतं, म्हणजे इट्स लाईक लास्ट मिनिट एनीथिंग कॅन हॅपन. करेक्ट. सो दीज स्मॉल स्मॉल थिंग्स कीप ऑन कमिंग अप. फॅब्रिकच कधी तुमच्या टायमात पोहोचत नाही. आता या पावसाळ्यात सो वी जनरली स्टार्ट विथ फॅब्रिक प्रिंटिंग. आमचं बॅकवर्ड इंटिग्रेशन मोठं. तिकडून चालू या होतं. या सो नाव वी हॅव अवर ओन प्रिंटिंग युनिट इन जयपूर. तर फॅब्रिक प्रिंटिंग पासून ते प्रोडक्शन पर्यंत आधी बघायला लागतं. तर प्रिंटिंग या मान्सूनमध्ये जयपूरला खूप प्रॉब्लेम आला. अफाट पाऊस पडला तिकडे, म्हणून प्रिंट्स करताच आले नाहीत, सुकलेच नाहीत. तर म्हणून तो बॅकलॉग आत्ता येतो. मग म्हणजे असं ते पुढे पुढे सगळं पुढे 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 सगळं पुढे. ढकललं जातं. राईट. आणि वेन वी थिंक आर नेक्स्ट स्टोरी जी येते आमची गारमेंट्सची, वी हॅव टू वर्क 2 months बॅकवर्ड. आपण आता डिसेंबरमध्ये आहोत, तर माझं समर कलेक्शन ऑलरेडी चालू झालंय बनवायला. सो दॅट इज अ गुड प्लॅनिंग. सो वी हॅव टू वर्क 2 months इन ॲडव्हान्स. राईट. की समरमध्ये कुठले प्रिंट्स जास्ती जातील, आपण पेस्टल्स घ्यायचे आहेत का, फ्लॉरल्स घ्यायचे आहेत का, ॲनिमल प्रिंट्स घ्यायचे आहेत का, कुठले घ्यायचे आहेत, इकतवर काम करायचंय का कलमकारीवर काम करायचंय, असे भरपूर फॅब्रिक्सवर वी हॅव टू राईट. डिसाईड पण ऑन. असं होतं का ग बऱ्याचदा, म्हणजे माझ्या काही डिझाईन्स बद्दल असं झालेलं आहे की आपल्याला जे वाटतं ना डिझाईन चालेल ते अजिबात चालत नाही. आणि जे अतिशय रद्दी डिझाईन असतं आपल्याला जे ते अजिबात सोल्ड आवडत आउट नाही, होतं. दे इट्स लाईक फ्लाइंग. आय कम्प्लिटली अंडरस्टँड अँड फील दिस. कारण दरवेळी नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम. मोस्ट ऑफ द टाइम होतं असं. राईट. सो म्हणून मला अगदीच जे मला असं वाटतं की नाही, मला हे खूपच आवडलं, हे करायलाच पाहिजे, मी कधी ते नाही करत. मी कधी ते नाही ऑर करत. जस्ट मेक इट एक 5 पीसेस फक्त माझ्यासाठी टाइप्स. छोटीशी बॅच बनवून पण टाका. आमचं तसंही नाही. आमचं हां. मास कटिंग होतं. या. जे काही डिझाईन करतो आम्ही, ते 200 पीसेस कापल्या जातात. तर आणि वन थिंग वी ऑलवेज हॅव टू कन्सिडर अँड कीप इन माइंड इज whenever we make any garment or a sample, 20-25 वर्षाच्या मुलीला पण ते चांगलं दिसलं पाहिजे, जेव्हा की 45 वयाच्या बाईला पण ते चांगलं दिसलं पाहिजे. राईट. बिकॉज वी केटर टू 8 साइजेस, 2 एक्स्ट्रा स्मॉल, 2 ट्रिपल XL, असे 8 साइजेस आहेत आमचे. 2 Right. एक्स्ट्रा स्मॉल, स्मॉल, मीडियम, लार्ज, XL, डबल XL, ट्रिपल XL. राईट. तो रेशो पण So- आय थिंक ओव्हर द इयर्स तुला आता तो वाढला. आमचा आधी स्मॉल, मीडियम, लार्ज, XL होता. करेक्ट. नाही पण तो रेशो म्हणजे कटिंगच्या वेळेस हा की हा बाबा लाईक 10% मी स्मॉल आणि ह्याच्यामध्ये हो, हो, काढून हो. टाकणार टाइप्स. ते तर युनिव्हर्सल रेशो असतो. स्मॉल, मीडियम, लार्ज, XL आपला हा जनरली सर्वात जास्ती जातोच जातो. करेक्ट.
जसा मेन्सच्या शर्टमध्ये 40-42 हा सर्वात जास्ती सेलिंग साईज असतो. करेक्ट 40-42-44 करेक्ट छोटे साईजेस आणि अगदी मोठे साईजेस फार कमी जातात. राईट. सो त्या हिशोबाने आणि ॲज आय सेड स्वतःचा प्रोडक्शन युनिट असल्यामुळे यू कॅन We डिसाइड दॅट. हॅव दॅट आमच्याकडे ते ॲडव्हान्टेज आहे की किती बनवायचं आणि किती नाही बनवायचं. आणि हॅव्हिंग स्टोअर्स ॲट डिफरंट लोकेशन्स ऑल्सो हेल्प्स अस. बिकॉज एका दुकानात जी गोष्ट जात नाही ती दुसऱ्या दुकानात मे बी जाते. सो यू कॅन मूव्ह So, द ते सुद्धा मूव्ह करता येतं आणि इंटरस्टेट पण मूव्ह करतोय ना. राईट सो गोव्यामध्ये जे चांगल्या गोष्टी जातात कुर्तीज ते मे बी इथे जात नसतील डिझाईन. राईट राईट. सो आमचं मग म्हणून स्टॉक डेड स्टॉक ॲज सच फार कमी होतो. So that is a good दॅट इज द रिझन आय एम सेइंग मेनी पीपल हॅव दिस म्हणजे असं खूप क्वेश्चन पडतो त्यांना मोठा प्रश्न की तुम्ही हे करता कसं. एकतर तुमचा डेड स्टॉक कसा नाही मग तुम्ही एक्झिबिशन का नाही करत. प्रिसाइजली. तर नाही डेड स्टॉक मेंटेन करणं आणि ते विकणं इज अ बिग हो थिंग. म्हणजे बिकॉज यू आर बेसिकली स्टोरिंग मनी हो अननेसेसरी. यू हॅव टू स्ट्रॅटेजाइज इट वेल यू नो Correct. वेन एव्हर यू डू एनिथिंग. राईट आता कुठला सॅम्पल जो मी ओके करते तर तो डिपेंड करतो की कमी बनवायचेत का जास्ती बनवायचेत. सो दॅट कॉल ऑफ युअर्स हॅज टू बी व्हेरी प्रिसाइज. राईट इफ यू ऑब्व्हियसली कधी ना हा. चुका तर सगळ्यांकडूनच घडतात. करेक्ट. पण दॅट विल हेल्प यू टू रिड्यूस डाऊन युअर डेड स्टॉक. सो दॅट इज हाऊ वी वर्क. नाईस. कारण आणि ॲज आय सेड 8 डिझाईन्स आम्ही दर आठवड्याला जर बनवतो. दॅट्स आय एम व्हेरी क्युरियस अबाउट दॅट. यू कॅन कम एनी टाइम. सो वी ऑलवेज टेल आर क्लायंट्स मॅम पुढच्या फ्रायडेला या तुम्हाला नवीन दुसरा अजून स्टॉक मिळेल. सो एनी क्लायंट नाईस. आमचे फार रेग्युलर आणि रिपीट क्लायंट्स आहेत. सो एनी क्लायंट विच कम्स द नेक्स्ट मंथ त्यांच्यासाठी पूर्ण दुकान नवीन असतं. अमेझिंग. सो तुम्हाला जे 30 डिझाईन्स ॲक्सेसरीज म्हणा मेन्सवेअरमध्ये म्हणा होम डेकॉरमध्ये म्हणा हे सगळं तुम्हाला मग नवीन दिसतं. राईट. सो दॅट इज हाऊ इट हॅज केप्ट ऑन गोईंग फॉर 14 years. नाईस. हा थॉट कुठून आला तुला? लाईक गेटिंग न्यू डिझाईन्स एव्हरी वीक. मला रोज नवीन कपडे घालायला आवडतात. फ्रॉम अ बायर्स पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट इज अमेझिंग. बट फ्रॉम अ ऑपरेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू इट इज सो काय आहे ना पेनफुल. एनी गर्ल और एनी लेडी शी गेट्स बोर्ड ऑफ वेअरिंग द सेम गार्मेंट व्हेरी क्विकली. तर म्हणून तिला ते सतत काही ना काहीतरी नवीन हवं असतं. पण ते टिकेलच असं नको असतं. मी हे खूपदा बघितलंय की मुलींचं खूप असतं थोडे दिवस घातलं ठीक आहे मग आपण ते डिस्कार्ड करू. राईट. आणि पण त्यांना सतत काहीतरी नवीन पाहिजे असतं बट ॲट अ रिझनेबल रेट. सो इट शुडंट बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह और इट शुडंट बी व्हेरी चीप. चीप असेल तर लोकांना वाटतं हे टिकणारच नाही. एक्सपेन्सिव्ह असेल तर बापरे हे झालं तरी मग ते क्वालिटीला कॉम्प्रोमाइज वाटल्यासारखं वाटतं. जसं तू म्हणालीस की कंटाळा येतो 3 महिने. सो दॅट इज द रिझन वी ऑलवेज थॉट की फॉर अ गर्ल इट्स अ सायकोलॉजी. We have studied women's psychology also. That it has to have that change. She needs something new. आणि त्या न्यू मध्ये जर आपणच काहीतरी दिलं तिला तर का नाही. ॲट अ रिझनेबल रेट अँड अ गुड क्वालिटी. माझ्याकडे अजूनही क्लायंट्स आहेत जे 2008ला त्यांनी शॉपिंग केली आहे. आमच्याकडे ते बसत नाहीये पण तो गारमेंट अजूनही आहे. सो दॅट गिव्स मी अ प्राऊड फिलिंग की अजूनही त्यांनी तो ठेवलाय. ॲब्सोल्युटली. आणि स्टील दे आर शॉपिंग ॲट युअर प्लेस. दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड थिंग. पण हा ब्रेव्ह डिसिजन आहे आय फील टू गेट. नाही म्हणजे आय एम थिंकिंग इन डिफरंट वे. म्हणजे आय एम ट्राइंग टू अनालाइज इट. गिव्हिंग गुड डिझाईन्स, गिव्हिंग बेस्ट स्टाईल्स, फ्युजन पॅटर्न, म्हणजे असं कॅज्युअल वेअर. आमचं असंही नाहीये की अगदीच साधं आहे की घरात घालण्यासारखं आहे किंवा असं एकदम छानच आहे की तुम्हाला फक्त फंक्शन्स मध्येच घालता येणार आहेत. इट इज अ प्रॉपर कॅज्युअल वेअर वेअर यू कॅन गो वेअर इट इन युअर ऑफिस. यू कॅन वेअर इट कॅज्युअली फॉर अ लंच डिनर. असं कॅज्युअल वेअर आम्ही टार्गेट करतो. तर ड्रेसेस आहेत तुम्ही वेकेशन्सला जाता तुम्ही ते शर्ट्स फ्लोरल प्रिंट शर्ट्स आणि हे सगळे घालू शकता. तसेच ड्रेसेस स्कर्ट्स नंतर आम्ही आता कोट सेट्स केलेत जे आता फार ट्रेंडी आहेत. सो इवन द ट्रेंड्स वी हॅव टू कीप इन माइंड. So all these parameters considering and having a reasonable rate. Right. It's an entire package. Right.
No, so I'm slightly getting convinced by this. की बिकॉज आय हॅव सीन दॅट 200 डिझाईन दाखवा तुम्ही कस्टमर्सना, दे विल से की अरे हे कमी आहेत किंवा हो अजून काही वेगळं आहे का. हो सो इन दॅट वे दिस स्ट्रॅटेजी इज गुड की एव्हरी वीक यू विल फाइंड समथिंग. एव्हरी वीक सो आय थिंक आय शुड ट्राय दॅट ऑन माय ऑनलाईन स्टोअर यू कॅन विच कॅन. ट्राय इट आउट. येस, की तुम्ही दर आठवड्याला एकदा व्हिजिट तरी करा. हा माइट ॲज वेल दे प्रॉब्ली व्हिजिट आवडेल ॲट नाही लिस्ट. आवडेल पण व्हिजिट तरी होईल. आणि काय नाईस. असतं ना, आपण जेव्हा बघतो तेव्हा मी तर कित्येक वेळा माझ्या सेल्स स्टाफला ट्रेनिंग दिलंय. एनी कस्टमर ऑर अ क्लायंट हू एंटर्स द स्टोअर, नॉट नेसेसरी की सगळेच विकत घेणार आहेत, या पण जेव्हा ते बघून जातील, सो असं नाहीये की जर ते बघून गेलेत आणि काही घेतलं नाहीये, पण ते नेक्स्ट टाइम नक्की येतील तुमचं घेऊन जायला. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हाऊ यू शो इट टू देम. तुम्ही तुमचं दुकान कसं पोर्ट्रे करताय, तुम्ही तुमचं ते ॲटमॉस्फिअर कसं बनवता आहे. सो प्रत्येक कस्टमरच घेऊन जाणार आहे हे जरुरी नाहीये, पण तुम्ही कसं प्रेझेंट करताय तुमचा ब्रँड, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. पण ते डेफिनेटली दे कम बिकॉज दॅट व्हिज्युअल थिंग इज ऑलवेज देअर, या की मी नंतर येऊन हे बघीन. नाही, तो आय हॅव सीन, आय हॅव व्हिजिटेड युअर भांडारकर रोडचं स्टोअर. तर तिथे तो एक फील येतो की अरे ह्याच्यामध्ये एक म्हणजे यू ॲटलिस्ट स्पेंड गुड टाइम लुकिंग ॲट तू काय काय प्लेस हो केलंयस. हो म्हणजे आपण घेतोय नाही घेतोय हा नंतरचा भाग आहे, पण ॲटलिस्ट यू फाइंड की हा त्या दुकानात जाऊन मला छान वाटलं किंवा हा मला तो जो एक म्हणजे प्लेजर येतं की हो. टू व्हिजिट युअर स्टोअर. सो आणि दिस मग सॉरी नाही सो नाही बोल बोल. दिस भांडारकर रोड स्टोअर कन्सेप्ट केम वेन आय वॉज इन गोवा. सो लॉकडाऊन हे बसून बसून विचार आलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. सो आमचं काय होतं आत्तापर्यंत, सगळे रिटेल स्टोअर्स वर ऑन द हाय स्ट्रीट्स राईट. ऑर द मॉल्स. भांडारकर रोड हे पहिलं स्टोअर आहे जे ऑफ स्ट्रीट गेलेलं आहे आम्ही. राईट. तर म्हणजे अगदी मेन हाय स्ट्रीट्स वरती नाहीये, हो. तर एकदम आत घेतलं. आणि मला लॉकडाऊनमध्ये हा कन्सेप्ट डोक्यात आला की आपण हे असं का नाही करायला पाहिजे, जिथे पूर्ण क्लायंट येईल आणि त्यांना पूर्ण ते लाईफस्टाईल राईट. चेंज असेल. राईट. आणि कॉटन विलेज, मला अजूनही खूप लोक म्हणतात हे कॉटन विलेज आणि ते FC रोडचं कॉटन विलेज सेमच आहे का, पण येस. इट इज सेम. पण आय ओनली वॉन्ट टू कीप इट डिफरंट. राईट राईट This is going to be a lifestyle store and that is a high street store. करेक्ट. So they get a full combination of your environmental thing की तुम्ही आरामात या, ॲटमॉस्फिअर म्हणजे that's a different vibe. तुम्ही या आरामात टाइम स्पेंड करा, काही गडबड नाहीये. हाय स्ट्रीट्स वरती कसं गडबड असते, तुम्हाला पटापट शॉपिंग करायची आणि तुम्हाला निघायचंय. येस. इथे टेक युअर टाइम, कम ॲट पीस, हॅव सम कॉफी. हो, तिथे बाहेर तू आय थिंक एक कॅफे कॅफेचा पण उघडलाय. सेटअप केलेला आहे. हा. येस. So that was my main intention की let the coffee shop also complement the store राईट. and let the store also complement the coffee shop. करेक्ट. So both can complement each other. तिकडे तुला ओपन स्टुडिओ पण झाला ऍक्च्युली, येलो वॉल आणि त्या हा. विंडोजला So that has become our iconic wall राईट. की आता everyone म्हणजे रिकलेक्ट म्हणजे असं वाटतं की ओके ते ब्रँड रिकॉल येलो, ओके हे कॉटन विलेज आहे. या नाही So, ते ती खूप रिझेम्बलन्स छान, आलंय आम्हाला ती त्याचा. छान वॉल आहे. म्हणजे एकतर कस्टमर्स पण तिथे फोटोज काढू शकतील, पण तुम्हाला पण तुम्ही ब्रँड खूप शूट्स खूप वगैरे लोक तुम्ही फोटोज काढतात आमच्या त्या वॉलवरती. सो इट इज पण नाईस. आमचे सगळे फोटोशूट्स तर तिकडेच झालेत. ग्रेट. सो दॅट वॉज वन ऑफ द कन्सेप्ट, लॉकडाऊन कन्सेप्ट विच आय हॅड, की गोईंग ऑफ द मेन रोड्स अँड स्टार्टिंग समथिंग वेअर वाय इनसाइड, कारण तुम्हाला जागा खूप मिळते. एक्झॅक्टली. एवढी मोठी जागा मेन रोडवरती street ला मिळणं नाही. अवघड आहे, बरोबर. आणि तिथे पण काय वेगळं करता येईल. सो दिस इज हाऊ आय गॉट दिस सो कन्सेप्ट. लॉकडाऊन वॉज अ गुड आणि येलो, येस, अँड द येलो ऑब्व्हियसली इट केम फ्रॉम गोवा. सो मेकिंग समथिंग वायब्रंट टू द क्लायंट्स. येस. हा, सो आय थिंक आपण खूप गप्पा मारल्या आहेत हो. आणि तुझा मी कॉटन विलेजचा वेळ खूप घेतलाय. नाही नाही नाही, छे, छे, it's आणि okay. आपण मे बी नेक्स्ट एक राऊंड 2 पण करू वेन यू स्टार्ट युअर न्यू बिझनेस. बर बर बर. आणि पण आत्ता म्हणजे जस्ट अ पार्टिंग क्वेश्चन, लास्ट वन आपण ठरवू. पण असं काही आत्ता डोक्यात तुझ्या कुकअप होतंय की यू आर जम्पिंग ऑन अ न्यू आयडिया, और नाही, इज इट टू सून टू रिव्हील? इट्स नॉट टू सून टू रिव्हील. पण माझं
एक आहे डोक्यात की व्हॉट आय एव्हर न्यू आय इट. डू दॅट आय आय न्यू वुड इट. बी इन द क्लोथिंग लाईन ओनली. राइट. सो तो एक ब्रँड, सो कॉटन विलेज अँड व्हाईट बालका हं, हे माझ्या हस्बंड बरोबर, आलोक बरोबर इज ऑलवेज गोइंग टू बी देअर. हं, अँड जंगल स्टोरीज हा माझा स्वतःचा ब्रँड असल्यामुळे इट इट हॅज गिव्हन मी मला थोडंसं असं, मी आधी घाबरायचे की मी एकटी करू शकीन की नाही, हं, होईल की नाही, बिकॉज सुरुवातीपासून त्याचा सपोर्ट होताच. हं, तर म्हटलं हे जमेल की नाही आपल्याला, पण ते झालं लकीली. अँड त्याच्यामध्येच मला अजून भरपूर अपॉर्च्युनिटीज येत आहेत ऑफ ओपनिंग हं. स्टोअर्स अहेड. आय राइट. माइट डू दॅट. And along with that, there is one more thing which is there in my mind, which probably I'll let you know next. सो लिस्नर्स, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला व्हिडिओ नाही दिसत आहे, पण स्वाती इतकं इतकं मोठं हसते ना आता, की तिला तिच्या डोक्यातल्या त्या 2 आयडिया आहेत, पण आय थिंक आपण त्या नेक्स्ट एपिसोडला ठेवूया. आणि डेफिनेटली. स्वाती, खूप मजा आली गप्पा मारून. अतिशय मला पण भरपूर मजा आली. खूप छान आणि वाटलं. खूप सुंदर शेअर केलंस तू जर्नी. आय थिंक Thank बऱ्याच गोष्टी अशा आहेत, म्हणजे मला पण शिकायला मिळालं आणि लिस्नर्सना पण मिळेल. तर ऑल द बेस्ट, कीप Thank डुईंग you. व्हॉट यू आर डुईंग. Thank you so आणि much. एनी हेल्प नीडेड फ्रॉम मी, आय एम ऑलवेज देअर. Thank तर you. Thank you for calling me here. अरे, It नो was प्रॉब्लेम. great आणि खूप मजा आली. मला पण शेअर्स, because there are many people who like to hear the story and get inspired. या I दॅट इज would द love मेन. people getting inspired and start their own businesses, करेक्ट. start their. I always want people not to just dream. You have to take that effort to make that dream happen. That is what I always tell people. दॅट्स अ बिग एफर्ट. It is But a it is huge fun. effort. But it is fun, obviously. येस. सो मंडळी, भेटूया आपण पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.